तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये पायथागोरसचा प्रमेय कसा विचारला जातो? सिद्ध करा की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा येतो. असा प्रश्न परीक्षेत येतो. एवढं एकच वाक्य येतं, त्यावरून तुम्हाला आकृती बनवून पक्ष, साध्य, रचना, सिद्धता याप्रमाणे हा प्रमेय सोडवायचा असतो. हा प्रमेय कमीत कमी 3 गुणांसाठी या ठिकाणी परीक्षेमध्ये नक्की विचारतात. बोर्डाच्या परीक्षेमध्ये या अगोदर देखील आलेला आहे, त्यामुळे नीट बारकाईने पहा, शेवटपर्यंत पहा हा प्रमेय. तर आता सुरुवातीला तुम्हाला काटकोन त्रिकोणात असा शब्द पाहिल्यानंतर एक काटकोन त्रिकोण काढायचा आहे उजव्या बाजूला. त्याला नाव द्या त्रिकोण पी किंवा कोणती नाव द्या, असं काही फरक पडत नाही, 30 लिहावे म्हणून. आता ह्या काटकोन त्रिकोणामध्ये काय सांगितलंय? कर्णाचा वर्ग म्हणजे कर्ण कोणता आहे पहा, 90 अंशाच्या समोरच्या बाजूला कर्ण म्हणतात, जो पी आर आहे. त्याचा वर्ग जर केला तर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरीज एवढा येतो. म्हणजे पायथागोरसचा प्रमेय आपण जरी आता शिकत असतो विद्यार्थी मित्रांनो, तरी सुद्धा याचा वापर आपण 5वी 6वी पासून करत आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण कर्ण वर्ग बरोबर पाय वर्ग अधिक उंची वर्ग, कर्ण वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, हे केलेलं आहे. पण तो कसा सिद्ध झाला हे विद्यार्थी मित्रांनो 10वी मध्ये आपल्याला शिकायचं आहे आणि ते परीक्षेला महत्वाचं आहे, म्हणून या ठिकाणी मी घेत आहे. पहा आता काटकोन त्रिकोणात म्हणजे या ठिकाणी पक्ष आणि साध्य नेहमीप्रमाणे तुम्हाला दिलेल्या वाक्याचे 2 भाग करायचे. पहिलं वाक्य पक्षामध्ये लिहा, दुसरं वाक्य साध्यमध्ये लिहा. जशाचं तसं लिहायचं नाही, गणितीय मांडणीमध्ये लिहायचं आहे. काटकोन त्रिकोणात पहा, मग या ठिकाणी कसं लिहिता येईल? त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोणता कोण काटकोन आहे? क्यू कोण, तो 3 अक्षरी लिहा. कोण पी क्यू आर बरोबर 90 अंश, क्यू ला मध्ये घ्यायचं म्हणजे तो कोण तुम्हाला 3 अक्षरांनी दाखवता येतो. पहा आकृती काढली तुम्हाला अर्धा मार्क मिळणार, पक्ष काढलं तर तुम्हाला कमीत कमी अर्धा मार्क मिळणार. म्हणजे तुम्ही प्रत्येक स्टेपला तुमच्या मार्क तुम्हाला मिळणार आहेत, ते समजून घ्या. आता साध्य काय सांगताय की काटकोन त्रिकोणात, त्याच्या पुढचं वाक्य पहा, कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरज एवढा असतो. म्हणजे कर्ण काय या ठिकाणी पी आर, 90 अंशाच्या समोरच्या बाजूला कर्ण म्हणतात, पी आर वर्ग. त्याची बरोबरी पुन्हा बरोबर केली, इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग. आता तेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सिद्ध करायचंय. काय? पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग. मग हे सिद्ध करण्यासाठी आकृतीमध्ये रचना आवश्यक आहे. आता ही रचना का करायची? कारण या अगोदरचा जो प्रमेय आहे ना काटकोन त्रिकोणाची समरूपता, त्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की जर एखाद्या मूळ त्रिकोणामध्ये जर कर्णावर आपण एक सूर्यलंब टाकला तर त्या ठिकाणी 2 त्रिकोण तयार होतात आणि हेच 2 त्रिकोण तयार झाले की समरूपतेनुसार हे तीनही त्रिकोण आपल्याला समरूप दाखवता येतात मागच्या प्रमेयाचा आधार घेऊन. म्हणून या ठिकाणी आपण रचना करते. आता ती रचना कशी करतो पहा, मी या क्यू या शिरोबिंदू मधून कर्ण पी आर वरती एक लंब टाकतो, त्याला क्यूएस नाव देऊ, म्हणजे रेख क्यूएस लंब कर्ण पी आर काढला. त्या ठिकाणी तुम्ही असं लिहू शकता पहा, रेख क्यूएस लंब कर्ण पी आर काढला. आता तो काढल्यानंतर पी डॅश एस डॅश आर या 3 बिंदूमध्ये आपल्याला दरम्यानता दाखवता येईल. आता ही झाली तुमची रचना. अर्धा मार्क मिळाला. विद्यार्थी मित्रांनो आपण सिद्धता पाहू. आता सिद्धतामध्ये तुम्हाला सुरुवातीला पक्षामधलं या ठिकाणी लिहायचंय, त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण पी क्यू आर बरोबर 90 अंश आणि याला कारण द्या पक्ष. जे पण सिद्धतामध्ये घेतो विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण कारणासहित द्यायचं असतं. आता पहा मी सिद्धतामध्ये पक्षाचा आधार घेतला म्हणून सुरुवातीला मला काटकोन त्रिकोण दाखवण्यासाठी पक्षाचा आधार घ्यावा लागला, कारण पक्ष लिहिलं. त्यानंतर आता मी रचनेचा देखील आधार घेणार आहे. खाली रेख क्यूएस लंब कर्ण पी आर. आता हे जे दाखवले मी ते रचनेमधलं दाखवले, त्यामुळे या ठिकाणी कारण मी रचना देईन. आता पहा काटकोन त्रिकोण आहे, त्यामध्ये जी आपण रचना केली ती शिरोलंब टाकलेला आहे त्या कर्णावरती. मग आता जर एखाद्या काटकोन त्रिकोणात शिरोलंब जर टाकला तर 2 त्रिकोण तयार होतात. तर हे 2 त्रिकोण मूळ त्रिकोणाशी समरूप असतात, म्हणजेच ते परस्परांशी देखील समरूप असतात. हे आपण काटकोन त्रिकोणाच्या समरूपता या प्रमेयामध्ये शिकलोय, त्याचाच वापर आपण या ठिकाणी करूया. आता पहा त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण पी एस क्यू समरूप त्रिकोण क्यू एस आर असे 3 त्रिकोण समरूप एकाच आपण लाईन मध्ये दाखवायचे आणि त्याला कारण द्यायचं काटकोन त्रिकोणाची समरूपता. पहा आणि याचाच आपण आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वापर करून मी तुम्हाला सांगितलं होतं की पायथागोरसचा प्रमेय सिद्ध करणार आहोत. आता पहा
पी क्यू आर हा त्रिकोण एकदा पीएस क्यू बरोबर समरूप घ्या, म्हणजे या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण पीएस क्यू. आता हे दोन त्रिकोण समरूप आहे विद्यार्थी मित्रांनो. यामधून तुम्हाला आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू घ्यायच्या. आता नीट पहा या दोन त्रिकोणाकडे. त्रिकोण पी क्यू आर म्हणजे हा तुमचा मूळ त्रिकोण आहे आणि त्रिकोण पीएस क्यू हा तुमचा वरचा छोटा त्रिकोण आहे. मग त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण पीएस क्यू मध्ये पी क्यू ही बाजू दोन्हीकडे कॉमन येणार आहे आणि त्याच बाजूचा वर्ग आपल्याला होणार आहे. म्हणून पी क्यू ही बाजू तुम्हाला दोनदा घेण्यासाठी पहा, इथे एकदा पी क्यू दिसतंय आणि इथे एकदा पी क्यू दिसतंय, म्हणजे पी क्यू छेद या ठिकाणी पीएस घ्यावं लागेल आणि त्यानंतर ही पी क्यू बाजू अशी तुम्हाला भेटते, म्हणून या ठिकाणी पी आर छेद पी क्यू असं मांडावं लागेल. किंवा तुम्ही तिन्ही बाजू एकदाच घेऊन नंतर त्यातल्या दोन निवडून देखील करू शकता. पण मी या ठिकाणी तुम्हाला पी क्यू चा वर्ग मला सिद्ध करायचा आहे, त्यासाठी मी आता तिरका गुणाकार करण्यासाठी अशा दोनच बाजू घेतल्यात. त्याला कारण द्या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, आणि त्या नेहमी प्रमाणात असतात, लक्षात ठेवा. मग आता या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आपण लिहिल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यांचा तिरका गुणाकार करा. पी क्यू गुणिले पी क्यू डाव्या बाजूला लिहा आणि पी आर गुणिले पीएस उजव्या बाजूला लिहा. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पी क्यू चा वर्ग बरोबर पी आर गुणिले पीएस हे तुम्हाला समीकरण 1 मिळतं. आता त्याचप्रमाणे तुम्हाला त्रिकोण पी क्यू आर बरोबर त्रिकोण क्यू एस आर हे समरूप त्रिकोणाची जोडी काटकोन त्रिकोणाची समरूपता प्रमेयामध्ये मिळालेली आहे, ती लिहूया. त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण क्यू एस आर. आता या दोन त्रिकोणाच्या आकृतीकडे पहा. आता पी क्यू आर तर मूळ त्रिकोणच आहे, तर पी क्यू आर आणि क्यू एस आर मध्ये पहा. क्यू एस आर ज्यामध्ये तुम्हाला क्यू आर ही बाजू पी क्यू आर मध्ये देखील दिसते आणि क्यू एस आर मध्ये देखील कॉमन दिसते. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला क्यू आर बाजू कुठे कुठे आहे ती शोधायची. पहा क्यू आर बाजू एक तर कडेचे दोन या ठिकाणी रेषाखंड घेतल्यानंतर मिळणारे म्हणजे क्यू आर छेद एस आर बरोबर. आता क्यू आर येण्यासाठी पी आर घ्यावं लागेल, पी आर छेद क्यू आर. यांना सुद्धा तेच कारण द्या, कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात, म्हणून या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू त्या नेहमी प्रमाणात असतात. आता तुम्हाला या दोन गुणोत्तराचा तिरकस गुणाकार करा. क्यू आर गुणिले क्यू आर डाव्या बाजूला लिहा आणि पुढे पी आर गुणिले एस आर उजव्या बाजूला लिहा. क्यू आर गुणिले क्यू आर म्हणजे क्यू आर चा वर्ग, तो पी आर गुणिले एस आर बरोबर दाखवा. हे तुम्हाला समीकरण 2 मिळालं. आता नीट बघा विद्यार्थी मित्रांनो, समीकरण 1 मध्ये पी क्यू चा वर्ग बरोबर पी आर गुणिले पी एस आहे आणि समीकरण नंबर 2 मध्ये क्यू आर चा वर्ग बरोबर पी आर गुणिले एस आर आहे. मग पी क्यू वर्ग आणि क्यू आर वर्ग यांची बेरीज आपल्याला साध्याच्या उजव्या बाजूमध्ये दिसते, म्हणजेच समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करावी लागणार आहे. म्हणून या ठिकाणी समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. मग आता ही बेरीज करताना विद्यार्थी मित्रांनो डाव्या बाजूचे डाव्या बाजूला करायचे असते आणि उजव्या बाजूचे उजव्या बाजूला करायचे असते. म्हणजे पी क्यू वर्ग आणि क्यू आर वर्ग या दोन्ही डाव्या बाजूंची बेरीज जर आपण केली तर पहा पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग बरोबर आता पी आर गुणिले पी एस यात मिळवा पी आर गुणिले एस आर. आता पहा उजव्या बाजूची बेरीज करताना ह्या दोघांमध्ये पहा बेरजेमध्ये काय कॉमन निघते, पी आर पी आर हे दोन कॉमन निघते, ते एकदा घ्या आणि कंसात शिल्लक राहिलेल्या बेरजेमध्ये लिहा पी एस अधिक एस आर. आता पहा पी आर ला पी आर लिहा मध्ये गुणिले चिन्ह असतं. पी एस आणि एस आर ची जर बेरीज केली तर पहा पी एस आणि एस आर ची बेरीज केली तर तुम्हाला माहितीये पी एस आणि एस आर ची बेरीज ही पी आर एवढी येते. म्हणून या ठिकाणी पी आर येईल. कारण देऊ शकतो तुम्ही पी डॅश एस डॅश आर. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पी क्यू चा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग बरोबर पी आर चा वर्ग, म्हणजेच पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग असा हा पायथागोरसचा प्रमेय सिद्ध होतो. ते तुम्ही म्हणजेच खाली या ठिकाणी असं लिहू शकता. पहा इथे लिहितो मी पी आर वर्ग बरोबर पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा प्रमेय सिद्ध होतो. विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बोर्डामध्ये अत्यंत महत्वाचा ठरणारा पायथागोरसचा प्रमेय हा आपण या ठिकाणी शिकलो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करून सांगा. धन्यवाद.